हे बघा, आता मी काय बोलली की जी ड्राय झाली आहे, हिच्या याच्यावर थोडं व्हाईट पण आहे. मला असं ड्रायनेस फील होतो आहे, म्हणजे मला थोडंसं डेड स्किन आलेली वाटते. मग त्याच्यासाठी मी हिला आता स्क्रब वापरते. शेणाचा स्क्रब घेते. शेणाचा स्क्रब घेऊन तो मी तिला 5 ते 7 मिनटं सिच्युएशननुसार ठेवायचा आहे. वेळ असेल तर 10 मिनटंही ठेवू शकतात. सिच्युएशननुसार 7 मिनटं 5 मिनटं तसा तुम्हाला तो ठेवायचा आहे. आता मी हा स्क्रब पॅक घेते आणि स्क्रब पॅक घेऊन हे बघा, मी स्क्रब घेतलं. थोडंसं राईस स्क्रब आहे हे आणि थोडं हार्श आहे. याच्यात जे जे दाणे आहेत, जे ग्रॅन्युअल्स आहेत ते थोडेसे हार्श आहेत. तर त्याच्यामुळे ह्या स्क्रबचं खूप सुंदर रिझल्ट आहे आणि मी खूप दिवसांपासून वापरते. मला हा स्क्रब खूप आवडतो, खूप जास्तीचा आवडतो. तर हे स्क्रब मी घेतलं. आता मी तिला चेहऱ्याला ते ॲप्लिकेशन करते. आता स्क्रब घेतलं, याच्यात मी पाणी टाकलं, याला मोडून घेतलं आहे. थोडंसं अजून पाणी दे पाण्यात आणि मी हिला एक लेअर लावते. घे अश्विनी, लावायला घे. बस. तुझं टी शर्ट पुसलं बरं. आज जो आपण मेकअप घेतोय आता, हा मेकअप आहे आपला स्वेटप्रूफ ड्रॅगप्रूफ मेकअप घेतोय. अजून ड्रॅगप्रूफमध्ये उची टेक्निक आहे, पण मग ती माझ्या ह्या पर्सनलच्या ज्या मुली आहेत यांच्यासाठी असते. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे तुमच्यासाठी मी प्रेझेंट करते. स्क्रबला मी 7 मिनटं ठेवलं. 7 मिनटं ठेवल्यानंतर मी आधी याला काय करते, थोडेसे याचे जे ग्रॅन्युअल्स आहेत ते काढून घेते. आणि हे काढल्यानंतर थोडं लवकर करतोय आपण, कारण मग मेकअपच्या रील्सला पण जास्तीच्या लांबून जातात ना, तर त्याच्यामुळे मला पाणी द्यायचं.